शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसाय करणारे छोटे छोटे शेतकरी आणि गावकरी कष्ट करतात, पण जेव्हा ते आपले उत्पादन विकायला निघतात तर त्यांना त्याची किंमत नाही मिळत. परंतु जेव्हा ते लोक एकत्र होऊन जातात तर एक शक्ती बनून जातात, एक सहकारी शक्ती. भारत सरकारने आयकर कायद्याच्या कलम 80(p) अंतर्गत सहकारी संस्थांद्वारे विशिष्ट क्रियाकलापांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर आयकरवर सूट दिली आहे. त्या समित्या आहेत कर्ज देणाऱ्या सहकारी समित्या, कुटीर उद्योग, मत्स्य उद्योग, कृषी उत्पादनाचे मार्केटिंग, शेतमालाची आपूर्तीसाठी खरेदी, सदस्यांच्या श्रमाचे सामूहिक निस्तारण, ऊर्जेच्या मदतीशिवाय कृषी उत्पादाचे प्रसंस्करण. उपरोल्लेखित क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्थांना आयकर विवरणपत्र भरताना या उपक्रमातून मिळणाऱ्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स मध्ये सूट मिळू शकते. सहकारातून समृद्धी यावी यासाठी सहकाराचे रूपांतर एक ज्वलंत व्यवसाय युनिटमध्ये व्हावे, असे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे मत आहे. आणि हे व्हिजन प्रत्यक्षात आणण्यासाठी माननीय गृह व सहकारी मंत्री श्री अमित शहाजी यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली सहकारी संस्थांनी सहकार्य केले पाहिजे. अर्थव्यवस्थेतील इतर व्यावसायिक घटकांप्रमाणेच सहकारी संस्थांनाही वागवले जावे, असा मंत्रालयाचा प्रयत्न आहे, जेणेकरून त्यांना अर्थव्यवस्थेच्या विकासात भागीदार आणि लाभार्थी बनण्याची समान संधी मिळू शकेल. पहले कोऑपरेटिव के साथ स्टेप मदर अप्रोच से व्यवहार किया जाता था. अब मोदी जी के नेतृत्व में किसी की हिम्मत नहीं है कोऑपरेटिव को स्टेप मदर अप्रोच से देखने की. हमने समान व्यवहार की. कॉर्पोरेट के लिए जो व्यवस्था है वो सारी कोऑपरेटिव के लिए. या दिशेनं काम करत माननीय वित्तमंत्री यांच्या सहयोगाने कंपन्या आणि सहकारी समित्या यांच्यात समतुल्यपणा आणण्यासाठी गेल्या 3 वर्षांमध्ये आयकरच्या क्षेत्रात काही महत्त्वपूर्ण प्रावधान लागू केले गेले आहे, ज्यामुळे सहकारी समित्या सशक्त बनू शकतील. सहकारी समित्यांवर लागणारा न्यूनतम वैकल्पिक कर 18.5% वरून कमी करून कंपन्यांच्या बरोबरीने 15% सरचार्ज, 12% कमी करून 60% करणे, पॅक्स आणि प्राथमिक सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँकांद्वारे रोख जमा आणि रोख ऋणाची उच्चतर मर्यादा वाढवून 2 लाख प्रति सदस्य करणे. 1 एप्रिल 2023 किंवा त्यानंतर बनलेली आणि 31 मार्च 2024 पर्यंत विनिर्माण किंवा उत्पादन कार्य सुरू करणाऱ्या उत्पादक सहकारी समित्यांवर 15% सवलतीच्या दरानेच आयकर घेणे, सहकारी समित्यांद्वारे TDS शिवाय रोख रक्कम काढण्याच्या अधिकतम मर्यादेला 3 कोटी रुपयांपर्यंत करणे, सहकारी साखर कारखान्यांनी 2016 पूर्वी त्यांच्या सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस खरेदीसाठी जास्त किंमत दिल्यावर आकारला जाणारा प्राप्तिकर आणि दंडाचे जुने प्रश्न सोडवणे आणि दुग्ध सहकारी समित्यांद्वारे पेनल्टीच्या भीती न बाळगता आपल्या सदस्यांना सुट्टीच्या दिवशी पण रोख पेमेंट करण्याची सुविधा देणे सामील आहे. अब आगे मैन्युफैक्चरिंग करने वाली नई सहकारी समितियों को कम टैक्स रेट का फायदा मिले. सहकारी समितियों द्वारा 3 करोड़ रुपए तक की नगद निकासी पर TDS नहीं लगेगा. सालों से आयकर के कानून में हमें अन्याय होता था. कंपनी के साथ हमारी समानता नहीं थी. प्रधानमंत्री जी ने एक ही झटके में सारी असमानताओं दूर कर कंपनी के साथ कोऑपरेटिव को एक समान दर्जा दिया है. इससे हमारा बहुत बड़ा फायदा आने वाले दिनों में होने वाला है. आयकराशी संबंधित या तरतुदींमुळे सहकारी संस्था केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाहीत, तर त्या त्यांच्या सभासदांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देतील आणि विविध क्षेत्रात त्यांचे उपक्रम वाढवून त्यांचे उत्पन्न वाढवतील. माननीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांच्या कुशल नेतृत्वाखाली सहकार मंत्रालय सशक्त आणि बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भारताच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून माननीय पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्यासाठी सतत कार्यरत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा www.cooperation.gov.in